फर्स्ट सेम NAPचा रिझल्ट लागलेला आहे. लक्षात घ्या, तुम्ही जर यावर्षी फर्स्ट इयरला असाल, BA, BCom, BCA, ओके. तर आता हा जो फर्स्ट सेमचा रिझल्ट आहे हा कुणाचा लागला लक्षात घ्या. जो रिझल्ट आहे हा जे लोक यावर्षी फर्स्ट सेमला BAला असाल, BComला असाल त्या सर्वांचा लागलेला आहे. BCAवाल्यांचा जो आहे तो आता जस्ट आज किंवा उद्या लागणारच आहे. ओके, ऑन प्रोसेसिंगमध्ये आहे. पण रिझल्ट लागल्यावर बऱ्याच लोकांना काय प्रश्न पडते की हा जो रिझल्ट आहे याच्यामध्ये तुम्ही जेव्हा सर्च करता तेव्हा तुम्हाला रिझल्ट मिळत नाही. ते यासाठी पहा, पहिले तुम्हाला साईडवर जावं लागेल. तुम्ही साईडवर गेल्यानंतर पहा तिथं तुम्हाला HGBU नावाची साईट, जेव्हा तुम्ही HGBU रिझल्ट असा टाईप कराल तर पहा तिथं वर मी रेड कलरने मार्क करून ठेवलेलं आहे असं तुम्हाला नाव दिसेल. त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर ते ओपन झाल्यानंतर तिथं तुम्हाला पूर्ण डेटा फिलअप करायचा आहे. तुमचा रोल नंबर, यावर्षी विंटर 2024चा रिझल्ट पाहिजे तुम्हाला. त्यानंतर आता हे सगळा डेटा फिलअप केल्यानंतर तिथं तुम्हाला खाली पहा जो लेटेस्टमध्ये रिझल्ट लागलेला आहे ना तो खाली दिसते तुम्हाला. पहा तिथं खाली तुम्हाला मार्क करून दिलेला आहे मी. ते जे स्लाईड दिसते तुम्हाला तिथं स्क्रोल होतात किंवा रिझल्ट यावर्षी सध्या कोणता लागलेला आहे. लेटेस्टमध्ये जो लागला असेल तिथं लिहून येते न्यू म्हणून. तुमचा लागला की तिथं तुम्हाला डिस्प्ले होते. त्यानंतर जेव्हा तुम्ही क्लिक करता तर रिझल्ट जेव्हा क्लिक होईल तर क्लिक केल्यानंतर तिथं जर तुम्हाला WT लिहून आला म्हणजे विथळमध्ये आहे बा, तर घाबरून जाण्याचं काम नाही आहे. विथळ म्हणजे काय की पहा तुम्हाला आता बऱ्याचदा इंटरनल मार्क वगैरे राहतात. खूप सारे सब्जेक्ट आहे तुम्हाला NAPमध्ये. तर एखाद्या सब्जेक्टचे तुमचे इंटरनल मार्क कॉलेजकडून गेले नाही किंवा समजा काही एखादी डॉक्युमेंट मिसिंग असेल तर तेव्हा तुमचा रिझल्ट विथळमध्ये येतो. तर घाबरून जाण्याचं काम नाही. ते तुम्ही तिथे युनिव्हर्सिटीमध्ये गेले किंवा कॉलेजला विचारलं तरी चालते. तुम्ही जर डायरेक्ट युनिव्हर्सिटीला गेला तर युनिव्हर्सिटी सांगते तुम्हाला की तिथं काय कमी आहे. ओके, तर कुठली इंटरनल मार्क वगैरे गेले नसेल ते तुम्ही पुन्हा कॉलेजवाले इंटरनल मार्क तुम्हाला तिथं देऊन देईल किंवा तुम्ही तिथं विचारल्यास तुम्हाला सांगतात ते की इथं कुठलं डॉक्युमेंट कमी आहे. झालं, त्यानंतर तो रिझल्ट तुमचा डिक्लेअर होऊन जाईल. ओके, तो काही प्रॉब्लेम नाही आहे. बट रिझल्ट लागल्यानंतर बऱ्याचदा आता काही लोकांना ते समजत नाही की तिथं पहा तुम्हाला वर लिहून येते XMF, XMI. तर बऱ्याच लोकांना वाटते की F म्हणजे फेल, ओके, P म्हणजे पास. असं राहत नाही. तर लक्षात घ्या, तो जो तुम्हाला तिथं दिसू राहिला XMF याचा अर्थ फुल पास. फुल पास म्हणजे तुमचा थेरी पण निघालेला आहे आणि सोबत तुम्हाला जो दुसरा सब्जेक्ट आहे तुमचा म्हणजे इंटरनल जे आहे ना ते पण निघालेलं आहे. पण जिथं XMI लिहून आहे म्हणजे याचा अर्थ तुमचा फक्त इंटरनल निघालेला आहे, थेरी पेपर तुमचा बॅक राहिलेला आहे. जर XMT असन म्हणजे थेरी निघालेला आहे आणि प्रॅक्टिकल बॅक आहे किंवा इंटरनल बॅक आहे. ओके, तर असं लिहून येते. XMP लिहून आला असेल तर प्रॅक्टिकल निघालेला आहे बा, थेरी राहिलेला आहे. असं तिथं मार्कचा जो अर्थ आहे ना तो असा होतो. ओके, तर ह्या सर्व गोष्टी आहे. आणि जर तुम्हाला काही रिझल्टबद्दल काही डाऊट असेल, जर तुम्हाला काही नाही समजलं, काही जरी तुम्हाला डिफिकल्टी असेल तर बिंदास मला मेसेज करा, मी तुम्हाला सांगतोच त्याच्यावरचं उत्तर. ओके, बट सर्वांनी रिझल्ट पाहून घ्या. घाबरून जाण्याचं काम नाही. बऱ्याचदा मार्क तुमचा पेपर चांगला गेलेला असेल, मार्क तुम्हाला कमी मिळाले, पेपर जर बॅक असेल तर समजून घ्यायचं की पेपर तुमचा रिचेकिंगमध्ये निघू शकते. म्हणजे जो रिझल्ट आता लागला फायनल नसतो. याच्यात तुम्हाला अजून एक चॉईस असते. जर